नमस्कार. स्वराज्य गुरुकुलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मी स्वराज्य गुरुकुल संस्थापक आणि सहाय्यक प्राध्यापक आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. MH जी आपली एक्झाम आहे त्या एक्झामचे मागच्या 5 वर्षांचे सर्व क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहोत. त्यामध्ये खास करून आपण पाहणार आहोत आज टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच आपले युनिट 1. आपणास माहीतच आहे की 26 जुलैला जी काय एक्झाम होणार होती सेटची MH ची ती एक्झाम काही अकॅडमिक रिझनमुळे आता पुढे गेलेली आहे. त्या दिवशी सरळ सेवेची एक्झाम असल्यामुळे ती एक्झाम आता 6 सप्टेंबरला होईल अशी तारीख दिलेली आहे पुणे विद्यापीठाने. परंतु 6 सप्टेंबरला सुद्धा CTET ची एक्झाम असल्यामुळे त्या दिवशी ही एक्झाम होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हाला जुलैचा अर्धा महिना बाकी आहे, अजून ऑगस्ट अख्खा महिना बाकी आहे, सप्टेंबरचे तुम्हाला नाही म्हटलं तरी 15 ते 20 दिवस तरी मिळतील. सो तुमच्याकडे जवळपास 2 महिने आहेत. या 2 महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास करून अजून चांगल्या प्रकारे क्वेश्चन पेपरची तयारी करायची आहे. बघा, मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास पेपर 1ला आपण पाहतो की एका पेपरला 50 क्वेश्चन असतात. आपल्याकडे सिलेबसमध्ये 10 युनिट्स आहेत. एका युनिटला 5 प्रश्न, असे 10 5 50 क्वेश्चन तुम्हाला असतात. आज आपण पाहूया युनिट 1 म्हणजेच काय तर टीचिंग ॲप्टिट्यूड. जर तुम्ही माझं मागचं लेक्चर पाहिलं नसेल तर आधी मागे जा यूट्यूबला, तिथे जाऊन तुम्ही आधी मागचं लेक्चर पूर्ण पहा. टीचिंग ॲप्ट युनिट 1चं ते पूर्ण लेक्चर आहे, जवळपास 1 तासाभराचं लेक्चर असेल, ते पहा. त्यामधून तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी, सगळ्या कॉन्सेप्ट, संकल्पना चांगल्या समजतील आणि मग तुम्ही या लेक्चरकडे या. इथेच स्टॉप करून ते बघा आधी आणि मग हे पहा. बघा, टीचिंग ॲप्टमध्ये आपण पाहिलं होतं की सर्वात जास्त महत्त्वाचं काय आहे तर लेवल ऑफ टीचिंग्स आहेत. मग टीचिंगमध्ये कोणते कोणते लेवल आहेत? फर्स्ट जी बेसमेंटची आहे, जी पायाभूत आहे, ते आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंग. सेकंड जे आहे ते अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. आणि थर्ड जी परमोच्च आहे, जी सुप्रीम लेवल ऑफ टीचिंग आहे, ती म्हणजे रिफ्लेक्टिव्ह. या तीनही लेवलवर तुम्हाला प्रश्न येणार असतात. प्रत्येक वर्षी तुमचा MH सेटचा पेपर 1 जो आहे त्यातील पहिल्या युनिटचा पहिला प्रश्न जो आहे तो असणार आहे लेवल ऑफ टीचिंग वरती. तो कधी आलेला आहे मेमरीवरती, कधी आलाय अंडरस्टँडिंगवरती आणि कधी रिफ्लेक्टिव्हला. या 3च लेवल ऑफ टीचिंग आहेत. याविषयी आपण चांगलं आधी पाहिलेलं आहे. आज आपण ते क्वेश्चन पाहूया. अजून काय महत्वाचं आहे, स्वयंप्रभा हे काही पोर्टल्स आहेत, त्याचाही आपल्याला इथे आढावा घ्यायचा प्रश्नांचा. अजून काय तर इव्हॅल्युएशन कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, मग त्याचे काही प्रकार आहेत त्या अनुषंगाने. आणि काही ग्रेडिंगचे काही पार्ट्स आहेत. 2 प्रकारचे ग्रेडिंग आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. सो आपण ते सगळे पाहणार आहोत. बघा, आधी क्वेश्चन पेपर पाहताना आपल्याकडे जवळपास 5 पेपर आहेत, 5 वर्षांचे पेपर आहेत, ते आपण पाहणार आहोत. कोणते कोणते तर 2020चा, 2021चा, 2023चा. 22 साली एक्झाम झालेली नव्हती त्यामुळे त्याचा पेपर नाही. 2023 नंतर 2024 पत्रिकांचे येतात. हाच एक धागा असतो, त्याला तुम्ही पकडून सगळे 5 प्रश्न करायचे आहेत. येणारे संभाव्य काय असतील हे तुम्हाला इथूनच कळतील. बघा, लेक्चर बघा, PYQ सिरीज बघा आणि मग तुम्ही अजून ॲडिशनल काय गोष्टी असतील त्या थोड्याशा पाहून घ्या. गुड. सो बघा, आपला पहिला प्रश्न स्क्रीन समोर येईल. विमर्शी अध्यापन म्हणजे डॅश होय. अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. इंग्लिश पण आहे साईडला, तेही पाहून घ्या. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज अ डॅश. बघा, आपण लेवल ऑफ टीचिंग पाहतोय. यात सांगितल्याप्रमाणे 3च प्रकार आहेत. 3 कोणते कोणते? पहिला जो प्रकार आहे, आपण हे काढताना असा एक उलटा ट्रायंगल काढायचा बेसमेंटच्या अनुषंगाने. जो फर्स्ट आहे तो आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंग, म्हणजे स्मृती, पाठ करून घेणे, स्मृती किंवा स्मरण मराठीमध्ये. दुसरा जो आहे तो आहे अंडरस्टँडिंग. यामध्ये एक शब्द इंग्लिशचा अति महत्वाचा, तो म्हणजे इनसाइट. इनसाइटनेस किंवा इनसाइट याचा अर्थ काय तर मर्मदृष्टी, अंतःकरणातील
दृष्टी जी तुम्हाला समजण्यासाठी, कोणतीही गोष्ट समजण्यासाठी फार महत्वाची आहे, म्हणून अंडरस्टँडिंग मध्ये तो पाठ महत्वाचा. मर्मदृष्टी. जी तिसरी आणि परमोच्च जिला म्हणतोय मी, किंवा सुप्रीम लेवल ऑफ टीचिंग आहे, ती म्हणजे रिफ्लेक्टिव्ह. याचा अर्थ काय मराठीमध्ये? विमर्शी पद्धत. सो या 3 प्रकारच्या आपल्याकडे लेवल ऑफ टीचिंग आहेत, स्तर आहेत अध्यापनाचे. आपल्या प्रश्नामध्ये बघा, विमर्शी अध्यापन म्हणजे काय हे विचारलंय. इथे अध्यापन हा शब्द आहे. मग तुमच्या ऑप्शन मध्ये अध्यापनच आलं पाहिजे. म्हणजे काय? तुमचा पहिला ऑप्शन जो आहे ना बाळांनो, अध्ययन, हा चुकीचा आहे. तुमचा हा पहिला ऑप्शन एलिमिनेट करायचा किंवा कमी करायचा. याच प्रकारे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे असतात. ए गेला, अध्ययन अजून कुठे आहे? डी मध्ये आहे. तो पण तुमचं उत्तर नसणार आहे. मग उत्तर काय असेल? तर एक तर ऑप्शन बी किंवा सी. वाचूया. बी काय म्हणतोय? अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. आणि सी काय म्हणतोय? की अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. आता बघा, हा एखादा विद्यार्थी जर रिफ्लेक्टिव्ह लेवलला अभ्यास करतोय, किंवा एखादा टीचर त्या विद्यार्थ्याला अशा प्रकारे शिकवतोय की जी परमोच्च लेवल ऑफ टीचिंग आहे, म्हणजे त्यात तो आता खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास करतोय. थोडक्यात पाहूया, मेमरी काय असते? मेमरी म्हणजे काय? एखादा शिक्षक विद्यार्थ्याला शिकविताना केवळ ती गोष्ट पाठ करायला भाग पाडतो. म्हणजे स्कूल लेवलचा अभ्यास, अगदी 8वी पर्यंत वगैरे तुम्ही पकडू शकता. तो विद्यार्थी फार विचारत नाही प्रश्न. तो सांगितलं ना, पाडेपाठ कर, पाडेपाठ करतो. वर्गमूळ, घनमूळ, धड्याच्या मागे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे पाठ करा, इतकंच. तो त्या गोष्टी फक्त मेमरीमध्ये ठेवतो, स्मृतीमध्ये ठेवतो, स्मरणामध्ये ठेवतो. तो फार विचार करत नाही. इन अंडरस्टँडिंग तिथे काय आहे? तर आता विद्यार्थी गोष्टी समजून घेतो. त्याला पाठ केलेल्या गोष्टीवरती विचार करण्याची हळूच एक प्रक्रिया जागी होते आणि तो समजून घेतो. तो हळूहळू आता प्रश्न विचारू लागतो. आणि तिसऱ्या लेवलला, सुप्रीम लेवलला, आता विद्यार्थी अजून जास्त प्रकारे इमॅजिनेशनचा पावरचा वापर करतो. तो कल्पना शक्तीने विचार करतो की इथे नक्की काय असेल. मग मेमरी लेवलला स्कूल लेवलचा अभ्यास असं धरूया आपण. अंडरस्टँडिंग लेवलला थोडासा मुलगा 11वी-12वीला आहे, तो समजून घेतो. 10वीची मुलं पण आता फार आजकाल हुशार आहेत. मग त्या लेवलचा अभ्यास. आणि मग PhD किंवा डिग्री, PG हा जो पूर्ण विचार प्रक्रियेचा भाग आहे, जिथे विद्यार्थी आता तो त्याच्या अभ्यासाच्या आवाक्याच्या पलीकडे जाऊन एखादा अभ्यास शिकतोय आणि शिक्षक त्याला त्या प्रकारे शिकवतोय, तर ते झालं विमर्शी किंवा रिफ्लेक्टिव्ह. मग यामध्ये विद्यार्थी नक्कीच रेषीय प्रकारे अभ्यास करत नाही. तो सर्वांगीण विकासाचा वापर करून त्या ठिकाणी तुमचा अभ्यास तुम्हाला तो करतोय, किंवा शिक्षक पण त्याला त्या अर्थाने शिकवतात, जेणेकरून जी विमर्श अध्यापन प्रक्रिया, अध्यापन म्हणजे शिकविणे, अध्ययन करणे म्हणजे शिकून घेणे. अध्ययन विद्यार्थी करतो आणि अध्यापन हे अध्यापक किंवा प्राध्यापक किंवा आपले शिक्षक करतात. सो तुम्हाला हे समजलं पाहिजे इथे की रिफ्लेक्टिव्ह आहे, परमोच्च आहे, सर्वोच्च आहे. त्यामुळे इथे शिकविताना, टीचिंग करताना ही जी लेवल ऑफ टीचिंग आहे, इथे चक्रीय प्रकारेच ही जी काय आहे ती प्रक्रिया आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने तुमचा ऑप्शन नंबर काय येईल? ऑप्शन नंबर 3 सी येईल. अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. ऑप्शन सी. दुसरा प्रश्न बघा, यामध्ये आपलं काय विचारलंय? शिक्षकाने डॅश ओळखून अध्यापन केले पाहिजे. साहजिक गोष्ट, शिक्षक आहे तो अध्यापनच करणार आहे. ऑप्शन नंबर 1 विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती. दुसरा ऑप्शन बी विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. सी पालकांची आर्थिक स्थिती. आणि डी पालकांमधील व्यक्तिभेद. बघा, एक उत्तम शिक्षक जो आहे तो शिकविताना तो विद्यार्थी गरीब आहे का श्रीमंत आहे याचा विचार करून त्याला शिकवत नाही. आता आपण थोडंसं व्यावसायिक ह्या भागाकडे न बघता एक गुरु आणि शिष्य यांच्यामधील जो संबंध आहे त्या अनुषंगाने पाहिलं पाहिजे या प्रश्नाकडे. कारण शिक्षकाने शिकवण दिली पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे, हा मूळ उद्देश आहे. त्यामुळे इथे त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे याच्या आधारावरती तुमचा शिक्षक त्याला शिकविणार नाही, अध्यापन करणार नाही, हे आपल्याला कॉमन सेन्सने लगेच कळलं पाहिजे. त्यामुळे जिथे आर्थिक स्थिती आहे ना बाळांनो, तो पहिला ऑप्शन एलिमेंट करायचा, कट करायचा.
मग कुठले कुठले, तर पहिला ऑप्शन विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती आणि पालकांची आर्थिक स्थिती, म्हणजे तुम्हाला ए आणि सी हे दोन ऑप्शन कट झाले. राहिले कोणते? दोन ऑप्शन. कोणते? ऑप्शन बी राहिला आणि ऑप्शन डी राहिला. आता विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद आणि पालकांमधील व्यक्तिभेद. व्यक्तिभेद किंवा इन इंग्लिश इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, याचा अर्थ बघा, प्रत्येक वेळेला सगळे व्यक्ती समान नसणारच आहेत, इव्हन नसतोच कधी व्यक्ती. त्या प्रत्येक व्यक्तीमधले विचारामध्ये भेद असतो. या व्यक्तीला आपण थोडंसं क्लासच्या हिशोबाने बघूया, वर्गातील अनुषंगाने. हा विद्यार्थी गणितामध्ये फार हुशार आहे, पाढे चांगले पाठ आहेत, आकडेमोड लगेच येते, गुणाकार भागाकार इन द सेन्स पदावली बॉडमास फार उत्तम आहे. परंतु या विद्यार्थ्याला इंग्लिश स्पोकन चांगलं येत नाही, ह्याला ग्रामरचा वॉकॅब्युलरीचा फार असा स्पर्श नाही. दुसरा विद्यार्थी आहे ना, ह्याला सायन्स फार चांगलं येतं, ह्याला फिजिक्सच्या डेफिनेशन चांगल्या पाठ आहेत, ह्याला केमिस्ट्रीमधल्या अभिक्रिया चांगल्या येतात, रिॲक्शन्स वगैरे. परंतु ह्याला हिस्ट्रीमधली सणावळ पाठ होत नाही, ह्याला महाराजांच्या ज्या काही युद्धांची वर्ष आहेत ते पाठ होत नाही, त्याला गनिमी काव्याची व्याख्या नीट सांगता येत नाही, मावळ्यांची नाव नीट पाठ नाहीत, किंवा त्याला सरदारांची कामकाज कोणतं आहे, त्याला अमात्यांचं काम काय आहे, पेशव्यांचं काम काय आहे, गुप्तहेर काय करतो हे माहीत नाही. म्हणजे काय, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी त्यामुळे तुम्हाला हे कळलं पाहिजे. म्हणून म्हटलं की हा क्वेश्चन काही तुम्हाला प्रश्न 5 पैकी तुमचा एखाद दुसरा क्वेश्चन हा कॉमन सेन्सने सुटण्यासारखा असतो. एखादा क्वेश्चन लेवल ऑफ टीचिंग वरती असतो, एखादा क्वेश्चन स्वयं आणि स्वयंप्रभावरती असतो, एखादा क्वेश्चन इव्हॅल्युएशन किंवा मूल्यमापन यावरती असतो. त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे. सो इथे ऑप्शन नंबर काय येईल, तर बी दुसरा, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. गुड. तिसरा बघा, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं नाही कारण तो प्रश्न कॅन्सल होता. पाहूया आपण. स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीच्या डॅश चॅनल्सचा समूह आहे. बघा, स्वयंप्रभा आणि स्वयं यावर तुम्हाला प्रश्न असणारच आहेत, दरवर्षी असणार आहेत. इव्हन आता आपण हा बघतो पेपर 20चा, तर 21ला पहा, 23ला पहा, 24 आणि 25ला प्रत्येक वर्षी याच्यावरती प्रश्न असणार आहेत. स्वयंप्रभा काय आहे, बेसिकली हे एक पोर्टल आहे ज्यावरती इग्नो, UGC किंवा IIT, IIM यासारख्या शैक्षणिक संस्थांनी काहीतरी अभ्यासक्रम टाकलेला आहे आणि तो 40 डायरेक्ट टू होम किंवा 40 DTH या चॅनलच्या समूहाने बनवून तिथे टाकलेला आहे. त्यामुळे 40 हा ऑप्शन तुमचा इथे कुठेच नाही. DTHचा अर्थ डायरेक्ट टू होम, तुम्ही घर बसल्या तिथे अभ्यास करू शकता. 24/7 दिवसातले 24 तास, 8 दिवसातले 7 कोणतेही दिवस तुम्ही तो अभ्यास कधीही घरी बसून करू शकता. तिथे काही कोर्सेस आहेत, काही सायन्सच्या रिलेटेड आहेत, काही कॉमर्सचे आहेत, काही आर्ट्समधले आहेत, काही इंजिनिअरिंगचे आहेत, काही फार्मसी आहेत, काही मेडिकल आहेत, नर्सरी वगैरे, नर्सिंग वगैरे, असे बरेचसे तिथे उपक्रम आहेत. मग ह्या अनुषंगाने स्वयंप्रभा हा बनलेला आहे आणि बनताना 40 DTHचा बनलेला आहे. हा एक चॅनलच आहे. त्या अनुषंगाने तिथे ऑप्शन कुठेही नसल्यामुळे हा क्वेश्चन 2020चा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. त्यामुळे उत्तर लक्षात ठेवा, 40 तुम्हाला हा पुढे येऊ शकतो. चौथा प्रश्न बघा बाळांनो. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅशचा समावेश होतो. अ ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टम इन्क्लुड्स डॅश ऑर व्हॉट. ट्रेडिशनल टीचिंग, आपली जी अध्यापन प्रक्रिया आहे, जी पारंपरिक आहे, प्राचीन आहे, यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. पहिलं बघा, सहाय्यभूत प्रणाली कोणती आहे, व्हाईट बोर्ड, दुसरं स्मार्ट, तिसरं डिजिटल बोर्ड आणि 4th D 3-मितीय प्रतिकृती किंवा 3 डायमेन्शनल मॉडेल्स, 3D मॉडेल्स. बघा, आपण जर थोडंसं मागे जाऊ पारंपरिक टीचिंग क्षेत्रामध्ये, तर तिथे तुम्हाला कधीच स्मार्ट बोर्ड वगैरे असं काही दिसणार नाही. तिथे व्हाईट बोर्ड पण नव्हता. तिथे खडू आणि फळा होता. जी एक भिंत असायची, त्या भिंतीलाच काळ्या रंगाने रंगवून असायचं. किंवा तुम्ही त्याही आधी गेलात तर मग तिकडे काय होतं, तर जर आपण थोडंसं महाभारतामधल्या काही गोष्टी पाहू, गुरु आणि शिष्यांची जी प्रकरणं आहेत, गुरुकुल जी काही आपली संस्था आहे, ज्या अनुषंगाने आपण प्राचीन भारतामध्ये शिक्षण घ्यायचो,
मग एन्शियंट इंडियामध्ये गुरुकुलमध्ये गुरु शिष्याला शिकविताना एक आपलं उदाहरण आपण नेहमी ऐकलं असेल किंवा आपण बघतोच महाभारतामध्ये की द्रोणाचार्य आहेत आणि कौरव पांडवांना शिकवतात. मग शिकविताना ते एक पक्षाचं डायमेन्शनल 3 डायमेन्शनल एक पक्ष बनवतात 3D मध्ये आणि त्याची प्रतिकृती त्याची आकृती एका जाळ्यावर ठेवून सांगतात की आता कॉन्सन्ट्रेशन करून त्याला डोळा त्याचा बरोबर टिपायचा आहे किंवा नेमायचा आहे. मग सांगायचं काय की पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये तुमचा व्हाईट बोर्ड येणार नाही, तुमचा स्मार्ट बोर्ड तर नाहीच, डिजिटलचा काय संबंधच नाही, राहिला कोणता 3 डायमेन्शनल मॉडेल, त्रिमितीय प्रतिकृती, तेच तुमचं उत्तर आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये अध्यापन बाबतीमध्ये जो काही सहाय्यभूत प्रणाली आहे त्याचं उत्तर आहे त्रिमितीय प्रतिकृती, 3 डायमेन्शनल मॉडेल किंवा 3D मॉडेल, ऑप्शन नंबर डी. पुढे बघा 5वा आणि शेवटचा प्रश्न 20 सालचा. शिक्षक विद्यार्थ्याच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला डॅश म्हणतात. ऑप्शन 1 नोंदवही तपासणी, दैनंदिन शेरे, मूल्यमापन, मूल्यांकन. बघा विद्यार्थ्याच्या वह्या तपासणे, तुम्ही यातून गेला असाल की शाळेमध्ये गुरुजी काहीतरी आपल्याला होमवर्क किंवा गृहपाठ द्यायचे, आपण तो उद्या दुसऱ्या वर्षी करून यायचो. गुरुजी यायचे, ते चेक करायचे आणि तिथे शेरे द्यायचे. शेरे म्हणजे काय? इट वॉज रिमार्क, तो आपला रिमार्क होता. मग तो मार्क नाही, तो रिमार्क आहे, तुमचं ते मूल्यमापन आहे, तुमचं ते मूल्यांकन नाही. त्यामुळे तुमच्या ह्या प्रश्नावर तुम्हाला हे कळलं पाहिजे की शिक्षक जे काल शिकवायचे ते आज आपण केले का, ते आपण कशा प्रकारे केले, मग आपलं अक्षर शुद्ध आहे का, आपण त्यात काही चूक केली नाही ना, सरांनी जे काही आपलं गणित असेल, जो काही शुद्ध लेखनाचा भाग असेल, पॅराग्राफ असेल, परिचित असेल, हा तुम्ही चांगल्या प्रकारे लिहिलाय का, हे सगळं शिक्षक बघायचे आणि त्यात तुम्हाला गुड, बेटर किंवा बेस्ट अशा चांगल्या प्रकारचे रिमार्क द्यायचे. अगदी काय की मूल्यांकन हा भाग तुमचा परीक्षेला येईल. 30 पैकी 21 मार्क, 30 पैकी 28 मार्क, 30 पैकी 0 मार्क, हा झाला अंकाचा भाग. मूल्याचे अंक देणे, मूल्यांकन करणे. इथे मात्र काय मूल्यमापन येईल, चांगला अभ्यास केलेला आहे का नाही. त्यामुळे रिमार्क देणे, शेरे देणे, वह्या तपासणे, याला तुम्ही नोंदवही तपासणे किंवा दैनंदिन शेरे वगैरे असं न म्हणता काय म्हणायचं आहे, मूल्यमापन, ऑप्शन नंबर सी तिसरा. हे झाले आपले 2020चे प्रश्न, ज्या अनुषंगाने आपल्याला तिथे आता 21 साली तुम्हाला याचा बघा बरोबर संदर्भ लागेल म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणं अतिशय गरजेचं आहे. इथे बघा आता पहिला प्रश्न काय येतो 2021 मध्ये पाहतोय आपण मुलांना. पहिला प्रश्न खाली बघा, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅशचा अंतर्भाव होतो. अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड्स व्हॉट और डॅश, मेमरी, ॲप्टिट्यूड, इनसाइट, क्रिएटिव्हिटी किंवा स्मरण, अभियोग्यता, मर्मदृष्टी आणि सर्जनशीलता. ऑप्शन पुन्हा खाली आहेत ABCD, 1 2 किंवा 2 3, 1 3 आणि 2 किंवा 4, 2 आणि 4. बघा एकतर आपल्याला इथे समजलं पाहिजे की इथे एकच रोमन 1 किंवा रोमन 2 आन्सर नाही, इथे मल्टिपल आन्सर्स आहेत आणि ते 2च आहेत मल्टिपल. मग बघा आपण इथे पाहिलं होतं अंडरस्टँडिंग जर आपण अभ्यास करतोय तर या लेवलला आपल्याला दिसतंय की तो मेमरीला सोबत घेऊन जातोय. त्यामुळे जोपर्यंत विद्यार्थ्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या डोक्यामध्ये एखादी गोष्ट पाठ नाही, एखादी गोष्ट स्मरण त्याने केलेली नाही किंवा तो स्मृतीमध्ये नाही, तोपर्यंत तो ती गोष्ट समजून घेणार नाही. जी गोष्ट मी कधी वाचलीच नाही, जी माझी पाठच नाही, तर त्याबाबत मला ती गोष्ट समजणारच नाही. अंडरस्टँडिंग आली की बरोबर तुमची काय येणार, मेमरी येणार. मग बघा आता आपण पाहिलं होतं की अंडरस्टँडिंगला एक शब्द महत्वाचा तो म्हणजे मर्मदृष्टी किंवा इनसाइट. मग इनसाइटला सोबत घेऊन जायचं आणि लगेच तिथे स्मरण किंवा स्मृती किंवा आपली मेमरी आहे इंग्लिशमध्ये, तिला घेऊन जायचं. सो आपला आन्सर काय असेल, एकतर मेमरी आणि सोबत इनसाइट म्हणजे 1 आणि 3, स्मरण आणि मर्मदृष्टी. त्यामुळे 1 आणि 3 जिथे असेल तो आपला ऑप्शन नंबर सी तिसरा ऑप्शन असणार आहे याचं उत्तर. पुढे पहा दुसरा प्रश्न, समोर पहा स्क्रीनवरती. मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ डॅश हा होय. ऑप्शन नंबर 1
बालपण, ऑप्शन नंबर 2 कुमारावस्था, ऑप्शन नंबर 3 प्रौढावस्था आणि ऑप्शन नंबर 4 वृद्धत्व. बघा आता आपल्या मानवाच्या जीवनामध्ये 4 प्रकारच्या अवस्था असतात आणि ह्या सगळ्यांना माहिती आहेत, काय सांगण्याची फार आवश्यकता वाटत नाही, परंतु आपल्या क्वेश्चनच्या अनुषंगाने तिथे स्पष्टीकरण देणं अतिशय गरजेचं आहे. बघा पहिली जेव्हा पायरी आपली ती आहे बालपणाची. नक्कीच इथे पण बालके नसणार आहेत. दुसरं आहे कुमारावस्था किंवा कुमारावस्था, ही संधी आहे त्यामुळे शब्द असा आहे. दुसरं आहे प्रौढावस्था, प्रौढ अवस्था संधी झाली इथे. आणि चौथा वृद्धत्व किंवा ओल्ड एज, वृद्धत्व. बालपण, कुमारावस्था, प्रौढावस्था आणि अडल्सन. बघा इंग्लिशमध्ये काय दिले यांनी, चाइल्डहुड, हे सगळ्यांना माहित आहे, चाइल्ड असणार आहे. इथे आहे अडल्सन, थर्ड वन इज अडल्ट आणि चौथं जे आहे त्याला म्हणतो आपण ओल्ड एज बेसिकली. त्यामुळे आपल्याला इथे सांगायचं काय की कोणत्या अवस्थेमध्ये मानव सर्वात जास्त बुद्धीचा वापर करून अभ्यास करतो किंवा टीचिंग करतो किंवा लर्निंग करतो. मग बुद्धीचा सुपीकतेचा काळ कोणता. बघा आपण इथे जर वय पाहिलं तर बालपण हे बेसिकली तुमच्या जन्मानंतर 6 वर्षापर्यंत बालपण असतं. कुमारावस्था कुठली आहे, तुम्ही जेव्हा शाळेत जाता तेव्हापासून ते तुमचं प्रौढ वय येण्यापर्यंत म्हणजे 18 वर्षापर्यंत. प्रौढ कोण आहेत तर 18 नंतर जे सगळे आहेत ते प्रौढ. मग 18 प्लस सगळे कुठपर्यंत, वय वर्ष 59 पर्यंत. आणि वृद्धत्व कोण तर 60 नंतर जे काही सगळे व्यक्ती आहेत, आपले आजी आजोबा असतील, आई बाबा असतील, ज्यांचं वय 60च्या वरती आहे ते सगळे वृद्ध आहेत, ते ओल्ड आहेत. हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा बालपणामध्ये तुमच्या बुद्धीच्या सुपीकतेचा कालावधीच नाही मुळात. तिथे आपण बुद्धीचा वापरच करत नाही. भूक लागली की रडणे, मम्मी येते, दूध पाजते, शांत बसतो, झोपतो. 15-15 तास, 20-20 तास काय काय बालका झोपतात. त्यात त्यांची बुद्धीचा विकास झालेला नसतोय अजून. ते बालिश आहेत, ते बालका आहेत, ते बालपण आहेत. म्हणून एखादा प्रौढ व्यक्ती जेव्हा काहीतरी चूक करतो तेव्हा म्हणतो त्याला आपण साहजिक, काय तू बालिश आहेस का. सांगायचं काय की तू अजून बालपणात, त्या बुद्धीचा विकास अजून झालेला नाही. तो इथे काही शिकण्याची तुमची इच्छा पण नाही आणि काही संबंधही नाही. कुमारावस्था बघा, 1ली ते 12वी पर्यंतचा कालावधी, वयवर्ष 6 ते 18. त्या वयवर्ष 6चं कधी कधी 8-9 पण होऊ शकतं, काही अडचण नाही. मग हा जो तुमचा कालावधी आहे 18 वर्षापर्यंतचा, तो तुमचा कुमारावस्थेचा आहे, अडल्सनचा आहे. तुम्ही याच वयात खूप गोष्टी शिकत असता. तुम्ही याच वयामध्ये मराठी शिकाल, जर्मन शिका, फ्रेंच लँग्वेज शिकता. तुम्ही त्याच वयामध्ये, त्याच वर्गामध्ये तुम्ही खूप साऱ्या विषयांचा अभ्यास करता. आपण एका वेळी कितीतरी विषयांचा अभ्यास करायचो. इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी, हिंदी, विज्ञान, गणित, पर्यावरण वगैरे वगैरे. 18 प्लस जी सगळी गँग आहे ती सगळी गँग प्रौढ आहे, अडल्ट आहे. म्हणून शब्द महत्वाचा, एक अडल्ट आणि एक अडल्सन. अडल्ट हा अडल्सन पेक्षा मोठा असतो, त्यामुळे प्रौढावस्था ही कुमारावस्थेच्या नंतर येते, 18 वर्षानंतर. हे सर्वांना माहीत असेलच. प्रौढ नंतर वृद्धत्व 7 वर्षानंतर. म्हणून मानवाच्या जीवनातील बुद्धीच्या सुपीकतेचा तो बालपण आणि वृद्धत्व नसणारच आहे. त्यामुळे हे तर गेलेच. कुमारावस्था आणि प्रौढावस्था हा मोठा कालावधी आहे. यात माणूस फार शिकत नाही, जितकं शिकतो कुठे इथे. म्हणून संस्कारांचा जो कालावधी आहे तो सगळा कुठे आला, वयवर्ष 6 ते 18 म्हणजेच काय, कुमारावस्था किंवा अडल्सन. सो ऑप्शन नंबर तुमचं दुसरं किंवा बी आहे. तिसरा प्रश्न बघा, स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॅश असतो. ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयं इज फॉर डॅश. ऑप्शन 1 शंका समाधान करण्यासाठी,
स्वयंमूल्यांकनासाठी, व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी, वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी. बघा, स्वयं सुद्धा एक पोर्टल आहे स्वयंप्रभासारखा. यामध्ये काय आहे बेसिकली, तर इथे खूप सारा अभ्यासक्रम आहे, विविध शाखांचा अभ्यासक्रम आहे, विविध ब्रांचेस आर देअर, लाईक फ्रॉम सायन्स टू आर्ट्स, कॉमर्स, फार्मसी, नर्सिंग, मेडिकल, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर. लॉट ऑफ सिलेबस आर ड्रॉप देअर. सांगायचं काय की इथे खूप सारे फोरम सुद्धा आहेत. काही फोरम फक्त लेक्चर्स बघण्यासाठी आहेत, काही फक्त असेसमेंटचे आहेत. तिथे तुम्ही जो लेक्चर पाहिला आहे त्याच्यावरती प्रश्न आधारित तो तुम्ही टेस्ट द्यायच्या, तो झाला वेगळा फोरम. हा जो फोरम आहे तो ऑनलाईन डिस्कशन फोरम आहे. बघा, आपण डिस्कशन किंवा चर्चा, वादविवाद का करतो? कारण आपल्या मनात काही ते डाऊट असतो. तुमच्या लेक्चरच्या नंतर सुद्धा तुमचे शिक्षक शाळेमध्ये असताना डिस्कशन करायचे, तुमचा डाऊट सेशन ठेवायचे, जी मुलं क्लासमध्ये विचारत नाहीत. कारण आपल्या विचारणाने कधी वाटायचं की त्यांना असं वाटलं की ह्या मुलांना असं वाटलं की मला काय येत नाही का काय. ती एक लज्जा किंवा तो एक भाव असायचा मनामध्ये की यार ती मला काय म्हणाल, इतका हुशार मुलगा आणि याला इतकं सोपं येत नाही. म्हणून आपण शाळेमध्ये आज पण खूप साऱ्या क्लासेसमध्ये जर क्लास असेल 4 तासाचा तर 3 तास टीचिंग आणि 1 तास डाऊट सेशन. कोणत्या मुलाला काय समजलं नसेल तर ते सांगायचे. त्याच अनुषंगाने स्वयंने सुद्धा ऑनलाईन डिस्कशन फोरम निर्माण केलेला आहे आणि त्या फोरममध्ये केवळ तुमच्या शंका समाधान करण्यासाठीच ते अवेलेबल आहे किंवा मग तुमचे डाऊट क्लिअरिंग करण्यासाठी. सो ऑनलाईन डिस्कशन फोरम उत्तर आहे 1, शंका समाधान करण्यासाठी, इन इंग्लिश क्लिअरिंग द डाऊट्स. ऑप्शन नंबर ए पहिला. चौथा प्रश्न बघा, 2021 पाहतोय आपण. बघा काय प्रश्न हा, बघा, डॅशचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. ऑप्शन नंबर 1, डिजिटल तक्ते, नकाशे, दिग्दर्शन पद्धती आणि भूमिका पालन पद्धती. हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय युझिंग डॅश, डिजिटल चार्ट्स, मॅप्स, डेमॉन्स्ट्रेशन मेथड, रोल प्ले मेथड. बघा, हिस्ट्री हा आपला फार जवळचा विषय. ज्या विद्यार्थ्यांना पेपर 2 हिस्ट्रीचा आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर खाली मी दिलेला आहे. कारण माझं MS सेट हे हिस्ट्रीतून झालेलं आहे, त्यामुळे हिस्ट्री आपला फारच जिव्हाळ्याचा आणि फारच जवळचा विषय आहे. बघा, कोणती मेथड वापरून किंवा कोणती पद्धत वापरून आपल्याला हिस्ट्री शिकवता येत नाही. बघा, हिस्ट्री शिकविताना आपल्याला हा विचार करायचा की आपल्याला एक्सपेरिमेंट किंवा डेमॉन्स्ट्रेशन मेथड वापरून हिस्ट्री शिकवता येणारच नाही मुळात. का बरं? कारण हिस्ट्री ज्या ठिकाणी घडते त्या ठिकाणी आपण कधीच प्रेझेंट नव्हतो. वी वर नॉट प्रेझेंट ॲट दॅट कंडिशन. त्यामुळे त्याचं रिक्रिएशन करणं फार अवघड आहे आणि ते होणारच नाही, मग ते होऊ शकत नाही, कारण टाइम जो गेला तो गेलाच. त्यामुळे आपण हिस्ट्री शिकवताना काही मॅप्स आहेत. बाबा, मराठ्यांचा इतिहास शिकवताना त्यांचं साम्राज्य हे किती होतं, 1630 ते 1707 पर्यंतचा मॅप दाखवू शकतो. 1707 ते 1818 पर्यंत दाखवू शकतो. मग पेशव्यांनी अटक ते कटक पर्यंत साम्राज्य उभं केलेलं आहे. शिवरायांचं साम्राज्य किती होतं. मग या अनुषंगाने व्याप्तीचा जो काही फरक आहे तो आपण हिस्ट्री शिकवताना मॅपचा वापर करून दाखवू शकतो. तक्ते जे आहेत, डिजिटल चार्ट्स, त्याचा वापर करू शकतो. त्यामध्ये आपण वंशावळ लावू शकतो. मुघल संस्थापक बाबर आला, त्याचा मुलगा, त्याचा नातू, असं करत करत औरंगजेबापर्यंत जे काही ग्रेटर मुघल आहेत तक्ते आले. पेशवे आले, त्यांचे वंशावळ लावले आपण. बाळाजी विश्वनाथ भट पहिले पेशवे, बाजीराव, 2 पत्नी, एक काशीबाई, एक रक्षा, तिला मस्तानी म्हणतो आपण, त्यांचे मुले. सांगायचं काय की तक्त्यांचा वापर करून सुद्धा आपला हिस्ट्री शिकविता येते. आणि सर्वात महत्वाची जी मेथड आहे ना, ज्याने खूप स्ट्रॉंगली तुम्हाला इतिहास शिकवता येतो, ती म्हणजे रोल प्ले मेथड, भूमिका पालन पद्धती. म्हणजे काय, मला जर इथे सादर करायचं आहे आग्र्याची भेट, मग आग्र्याची भेट करताना मला तो जो प्रसंग आहे तो डोळ्यासमोर आणण्यासाठी मला विविध व्यक्तींची रूपरेखा इथे आखली पाहिजे.
त्यांचा रोल मला इथे प्ले केला पाहिजे. मग छत्रपती श्री शिवाजी महाराज असतील त्यांचा रोल प्ले केला पाहिजे, औरंगजेब बादशाह असतील त्यांचा रोल प्ले केला पाहिजे, मग जयसिंग रावांशी असलेली भेट आहे स्वराज्यामध्ये ते दाखवली पाहिजे, शंभू बाळा असतील त्यांचं आहे, गुप्तहेरांचं नाईक साहेबांचं जे काही तिथे योगदान आहे ते दाखवलं पाहिजे. हे सगळे मला मॉडेल तिथे रोल प्ले करता आले पाहिजेत आणि ते करून मी हिस्ट्री खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतो किंवा मग शिकवून सांगू शकतो. त्यामुळे हिस्ट्री शिकवताना सर्वात आधी महत्वाचं काय तर रोल प्ले मेथड, भूमिका पालन, एखाद्या व्यक्तीची भूमिका पालन करायची. त्यानंतर मग मॅप्स आणि तक्ते आले, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन मेथड किंवा दिग्दर्शन पद्धतीने हिस्ट्री शिकवता येत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 सी हे तुमचं उत्तर आहे. 5वा बघा, निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे डॅश श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. अब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाइप्स ऑफ डॅश ग्रेडिंग. बघा, ग्रेडिंगचे 2 प्रकार आहेत, एक आहे प्रत्यक्ष, दुसरा अप्रत्यक्ष. याविषयी पुन्हा तुम्हाला प्रश्न कधीच आलेला नाही 25 पर्यंत, पुढे पण येईल अशी शक्यता फार कमी वाटते, कारण दरवर्षी एक टॉपिक तुमचा स्किप झालाय. 25 पर्यंत अजूनपर्यंत यावरती पुन्हा प्रश्न आलेला नाही. पण फक्त आता इतकं की ग्रेडिंगचे 2 प्रकार आहेत आपले, एक अब्सोल्यूट ग्रेडिंग आणि दुसरा रिलेटिव्ह. हे आपल्या इनडायरेक्ट ग्रेडिंगचे प्रकार आहेत, इतकंच लक्षात ठेवा. अप्रत्यक्षमध्ये हे 2 प्रकार मोडतात. ठीक आहे, इतकंच. दुसरा याचा जास्त काही लोड घेण्याची आवश्यकता नाही. आता लगेच आपण वळूया 2023च्या प्रश्नपत्रिकेकडे. बघा, 2023चा आपला पहिला प्रश्न काय आहे बघा, वाचा स्क्रीनवरती. शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड्स आर युज्ड बाय द टीचर्स इन डॅश लेवल ऑफ टीचिंग. स्मरण म्हणजे मेमरी, आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग, विमर्श म्हणजे रिफ्लेक्टिव्ह आणि मूलभूत म्हणजे बेसिक. बघा, मी तुम्हाला सांगतोय पुन्हा लेवल ऑफ टीचिंग वरती तुमचा पहिला प्रश्न असणार आहे. तुम्हाला हे चांगलं करायचं आणि 3 आहेत बाळांनो. एक मेमरी, दुसरं अंडरस्टँडिंग म्हणजे आकलन, इन्साइट शब्द लक्षात ठेवा इथे, मार्गदृष्टी, आणि तिसरं परमोच्च सुप्रीम जे म्हणजे रिफ्लेक्टिव्ह आहे, विमर्श आहे. हे 3च, याच्या पलीकडे प्रश्न येणारच नाहीत लेवल ऑफ टीचिंग वरती. पुन्हा बघा, लेक्चर तो बघा आधी, तुम्हाला लवकर कळेल. मी आता सांगतोच फ्लो मध्ये. मेमरी म्हणजे काय, इथे शिक्षक इंडिपेंडेंट आहे. शिक्षक जो सांगेल विद्यार्थी तोच अभ्यास करणार आहे. म्हणजे मेमरी लेवल ऑफ टीचिंग मध्ये शिक्षक फक्त पाठ करायला लावतो, विद्यार्थी पाठ करतो, तो काही प्रश्न विचारत नाही. रिफ्लेक्टिव्हला काय होतं आता की विद्यार्थी हा इंडिपेंडेंट आहे, तो स्वतंत्र आहे, तो फ्रीडम मध्ये आहे, कारण तो चक्रीय पद्धतीने विचार करतोय. त्याला स्मरण झालेलं आहे अभ्यासाचं, त्याला पाठांतर आहे, तो समजून घेतो, त्यानं आकलन केलेलं आहे, त्याची तेवढी मर्मदृष्टी आहे. त्यामुळे तो आता इमॅजिनेशनने, कल्पनाशक्तीने आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मग त्या प्रॉब्लेम सॉल्विंग मेथडमध्ये शिक्षक त्याला फक्त हेल्प करतो. त्यामुळे याच्या थोडंसं आपण बाजूला येऊन थोडंसं अजून एक कॉन्सेप्ट क्लिअर करू की मेमरीमध्ये शिक्षक स्वतंत्र आहे, टीचर इज इंडिपेंडेंट इन मेमरी लेवल ऑफ टीचिंग. रिफ्लेक्टिव्ह मध्ये स्टुडंट हा इंडिपेंडेंट आहे, तो स्वतंत्र आहे, त्याला शिक्षकाची फारशी गरज पडत नाही. मग प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड करून घ्यायचे ना, मग इथे तुम्हाला रिफ्लेक्टिव्ह लेवलला जावं लागेल. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमचं हे बारकं बाळ जे पाठांतर करतं हे करणार नाही. अंडरस्टँडिंग किंवा आकलन सिस्टीम मध्ये, मेथडमध्ये इथे पण प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड नाही होणार. ही कुठे होईल, रिफ्लेक्टिव्हला, विमर्शला. जेव्हा तुमच्याकडे खूप चांगला डेटा आलेला आहे, तुम्ही ते पाठ केलेला आहे, समजून घेतलेला आहे, आणि मग त्यानंतर तुमच्या कल्पनाशक्तीने नाविन्यरित्या संशोधन असतील, PhDचा अभ्यासक्रम असेल, या सगळ्यांमध्ये तुम्हाला रिफ्लेक्टिव्ह किंवा विमर्शी अध्यापन पद्धत दिसणार आहे. त्यामुळे तुमचा ऑप्शन नंबर सी, 3 नंबरचा ऑप्शन रिफ्लेक्टिव्ह किंवा मग विमर्शी असणार आहे. दुसरा पहा प्रश्न लगेच. डॅश यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक शिक्षकांसाठी महत्वाचे प्रत्याभरण असते. इंग्लिश पहा. फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश इज अ व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर्स. ऑप्शन
विद्यार्थी आणि ग्रंथपाल, शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल, विद्यार्थी आणि पालक, विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी. बघा, एका शिक्षकाचा फीडबॅक कोण चांगल्या प्रकारे देऊ शकतं? चांगला किंवा वाईट असं म्हणण्यापेक्षा योग्य कोण देऊ शकतं? ऑप्शन एक बघा, विद्यार्थी आणि ग्रंथपाल. विद्यार्थी बरोबर आहे, शिक्षक त्याला शिकवतो, ऍडमिशन झाल्यापासून ते अगदी त्याचा रिझल्ट लागेपर्यंत शिक्षक त्या सोबत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला कळतं की हा शिक्षक किती योग्य प्रकारे मला शिकवतो, तो त्याचा फीडबॅक देऊ शकतो निष्पक्षपातीपणे. परंतु ग्रंथपालाचा आणि शिक्षकाचा काही संबंध नाही. ग्रंथपाल हा ग्रंथालयात फक्त पुस्तकं देतो, शिक्षक ग्रंथालयात येऊन पुस्तक वाचतो म्हणून तो चांगला, हा तिथे अनुमान लावणं योग्य नाही. मग शिक्षकाचं काम मुळात काय आहे? शिकविणे. मग शिकविताना समोर कोण आहे? विद्यार्थी आहे, तो महत्वाचा. ऑप्शन नंबर एक मध्ये विद्यार्थी योग्य आहे, परंतु ग्रंथपाल आल्यामुळे हा ऑप्शन नंबर ए तुमचा चुकलेला आहे, दुसरा भाग. शिक्षक सहकाराचा काही संबंध नाही. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना दुसरा शिक्षक तिथे येऊन त्याला रोज पाहतच नाही, त्यामुळे तो त्यांचा फीडबॅक देऊ शकणार नाही. सोबत पुन्हा ग्रंथपालाला त्याचा काही संबंध नाही. ऑप्शन बी सुद्धा चुकलेला आहे. सी बघा, विद्यार्थी आणि पालक. विद्यार्थी योग्यच आहे, पालक ठेवूया सोबत. आता डी वाचूया. विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी. शिक्षक सहकारी असल्यामुळे तो ऑप्शन सुद्धा चुकला. राहिला सी, विद्यार्थी आणि पालक. विद्यार्थी आलाच पाहिजे, 100% आला पाहिजे, कारण तोच तर मेन धागा आहे या शिक्षकाचा फीडबॅक देण्यासाठी की शिक्षक कसे आहेत, आमचे चांगले शिकवतात की नाही शिकवतात, टेस्ट घेतात का नाही घेतात, हे सगळं. पालक का महत्वाचा? कारण ऑप्शन सोबत तो आला, आणि त्याही पलीकडे जाऊन पालक महत्वाचे का? कारण पालकांना कळतं की आमच्या मुलाचा रिझल्ट कसा आलाय, आणि त्यावरून ते सांगतात की हे शिक्षक फार चांगले आहेत किंवा हे शिक्षक फार खडूस आहेत. या शिक्षकाने मागच्या महिन्यात आमच्या मुलाची जी काही चूक होती, ही चूक सुधारून त्याला चांगल्या मार्गावरती आणला, चांगले संस्कार दिले. त्यामुळे पालक सुद्धा महत्वाचे आहेत शिक्षकाला फीडबॅक देण्यासाठी. विद्यार्थी आधी, तो केंद्रबिंदू आहे, तो असायलाच पाहिजे. सोबत पालक आले म्हणून आपण तो ऑप्शन घेऊन गेलो. पण जर पालक, विद्यार्थी, शिक्षक सहकारी, ग्रंथपाल इतकेच असतील एकल पदाचे, तिथे फक्त विद्यार्थी आला पाहिजे, इतकं लक्षात ठेवा. आता हा ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, विद्यार्थी आणि पालक. तिसरा बघा, थर्ड क्वेश्चन तुमचा. पुन्हा सांगतोय, PYQ करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. 2020 ला आपण स्वयं पाहिला, 21 ला पण पाहिला. बघा 23 ला पण तोच स्वयं पुन्हा आला. काय म्हणतो? स्वयं म्हणजे डॅश, ऑप्शन आहेत ते त्यांचा फुल फॉर्म आहे, ॲब्रिव्हिएशन्स आहे, संक्षिप्त रूप आहे. जर तुम्ही 21 किंवा 20 साली स्वयं जेव्हा आला होता क्वेश्चन, तेव्हा जर तुम्ही तो पाहिला असता, वेबसाईटला गेला असता, सर्च केला असता, तुमच्याकडे ChatGPT आहे, इंटरनेट आहे, तरी तुम्हाला कळलं असतं की स्वयंचा फुल फॉर्म काहीतरी असा आहे, तो तुम्ही नोटमध्ये लिहून ठेवायला पाहिजे होता. तर तुम्हाला 23 साली हा प्रश्न आला असता. मग तुमचं आत्ता अजून काय काम बनतं, तर तितका फुल फॉर्म, त्यात कोणत्या कोणत्या संस्था काम करतात, शाखा कोणत्या कोणत्या आहेत, अजून काय बाबत त्या माहिती मिळते, ही नोट करून ठेवणं गरजेचं आहे. बघा, मग ह्याचा जास्त काही लोड घ्यायचा नाही. ऑप्शन नंबर चौथा डी, स्टडी वेव्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स, हे याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर डी, चौथा. फोर्थ बघा क्वेश्चन, इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश ही जास्त योग्य पद्धती आहे. PYQ हा सरळ आहे. तोच प्रश्न तुमचा 21चा 23ला आला. त्यांना वाटलं असेल की 21ला झाला पेपर, 22ला आपण घेतला नाही, 23ला टाकूया प्रश्न. मुलं पण 2 वर्ष निवांत होती, फारसा अभ्यास केला नसेल, मागचे पेपर बघितले नसतील, त्यांना वाटलं गॅप पडला, प्रश्न येणार नाहीत, परंतु रिपिटेशन झालेलं आहे. त्यामुळे आपण आत्ताच पाहिलं होतं, इतिहास शिकवताना सर्वात मेन मेथड कोणती? रोल प्ले मेथड. मग ते तुमचे मॅप्स आणि डिजिटल चार्ट्स. बघा, मग ऑप्शन नंबर पहिलाच आहे, ह्यात काय सांगत नाही फारसं मी. रोल प्ले मेथड. ऑप्शन नंबर 1A, भूमिका पालन पद्धती. थोडंसं आपण बाजूचे ऑप्शन बघूया. दिग्दर्शन मेथड म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन. तिसरं महत्वाचं एक्सपेरिमेंटेशन, हे महत्वाचं. सायन्सचा कोणताही जर अभ्यासक्रम असेल तर तो शिकवण्यासाठी मात्र तुम्हाला एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे, सो तेही लक्षात
ठेवा. एक्सपेरिमेंटलच महत्वाचं आहे, त्यामध्ये आला तर त्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. पाचवा आणि शेवटचा बघा 2023चा, अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते. बघा, मूल्यमापन इव्हॅल्युएशन हा एक तुमचा टॉपिक महत्वाचा आहे. जसा लेवल ऑफ टीचिंग आहे, जसा स्वयं आहे, स्वयंप्रभा आहे, तसंच इव्हॅल्युएशन अतिशय महत्वाचं. बघा, इव्हॅल्युएशन मध्ये तुम्हाला आधी ऑप्शन पाहून घेऊया. नैदानिक म्हणजे डायग्नोस्टिक, बी स्थान निश्चिती, आकारिक म्हणजे फॉर्मेटिव्ह, साकारिक म्हणजे समेटिव्ह. बघा, तुमचे हे चारही ऑप्शन आहेत. आपण थोडेसे पटकन समजावून घेऊ, लेक्चरला त्या आहेत मागच्या, तरी बघा फ्लो मध्ये सांगून राहूया. मी जर वर्गामध्ये शिकवतोय मुलांना काहीतरी, पण मला असं वाटतं की त्या मुलाला माझं शिकवलं कळत नाही, मग हे मला त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे वर्गामध्येच. मी सांगतो अध्यापन प्रक्रियेत दरम्यान ती जी इव्हॅल्युएशन मेथड आहे, त्याला प्रश्न विचारणे, डिस्कशन करणे, सरप्राईज टेस्ट घेणे, हे झालं तुमचं फॉर्मेटिव्ह, त्याला म्हणतो आपण आकारिक मराठीमध्ये. साकारिक किंवा समेटिव्ह काय? समेटिव्ह समरी तुमची वर्षाच्या एंडला, सगळं वर्ष झालं, वार्षिक परीक्षा आली, सेमिस्टर आली, आणि त्या सेमिस्टरला जेव्हा मुलांची एक्झाम आपण घेतो आणि त्या एक्झाम मधून त्यांचे आपण मार्क काढतो, तिथे काहीतरी आपण त्याला मार्क देतो, ते झालं तुमचं काय? समेटिव्ह इव्हॅल्युएशन. त्याचं आपण परीक्षण करतो किंवा मूल्यमापन करतो. कशातून? तर समेटिव्ह मधून, वर्षाच्या अंती किंवा सेमिस्टरच्या अंत, सत्राच्या अंती. तिसरं जे आहे ते आहे डायग्नोस्टिक, नैदानिक. काय होतं, कधी कधी एखाद्या क्लासमध्ये एखादा विद्यार्थी क्लास लावण्यासाठी येतो, तेव्हा त्या क्लासचा शिक्षक बघतो की हा विद्यार्थी नक्की कोणत्या फील्डमध्ये जाऊ शकतो. आता जर गुरुकुलला कोणी आलं तर मी सांगतो की हा मुलगा इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स चांगला आहे ना, ह्यानं सेंट्रलची एक्झाम द्यावी, स्पर्धा परीक्षा, त्याने बँकिंग द्यावी, त्याने स्टाफ सिलेक्शन द्यावी, त्याने रेल्वे द्यावं, थोडंफार विज्ञान पण करून घ्यावं. पण जर एखाद्या व्यक्तीचा आर्ट्स बॅकग्राऊंड चांगला आहे, असं द्यावं सगळ्याच एक्झाम, त्याला काही वादविवाद नाही, परंतु जास्त फोकस आपण तिथे करणं गरजेचं आहे. मी त्या मुलाला त्या प्रकारचे प्रश्न विचारणार, त्याचा मी डायग्नोज करणार की नक्की हा कोणत्या फील्ड मधला व्यक्ती वाटतो मला, आणि म्हणून तेव्हा इव्हॅल्युएशन करून जेव्हा आपण त्याला आपल्या गुरुकुलला, आपल्या क्लासमध्ये, आपल्या शाळेमध्ये, आपल्या संस्थेमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या विद्यापीठामध्ये सामावून घेतो, ती झाली नैदानिक मूल्यमापन पद्धत किंवा डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन मेथड. चौथी अतिशय महत्वाची ती म्हणजे प्लेसमेंट. बघा, एक्झाम असतात खूप साऱ्या, एंट्रन्स एक्झाम, ज्यामध्ये आपण एक जागा मिळवतो, आपण प्लेस होतो एखाद्या जागी. मग ती एखाद्या कंपनीची इंटरव्ह्यू असेल, त्यात त्याचं इव्हॅल्युएशन असेल. MPSC सारख्या एक्झाम मध्ये एक जागा तुम्हाला मिळवायची आहे, जागा 100 आहेत, तुम्हाला एक जागा मिळवायची आहे. तुम्ही ती एक्झाम क्रॅक केली, प्रिलिम्स दिली म्हणजे पूर्व परीक्षा दिली, मेन्स दिली, मुख्य परीक्षा दिली, मुलाखत दिली, इंटरव्ह्यू दिली, आणि तुम्ही तुमची जागा मिळवली. हे तुमचं इव्हॅल्युएशन केलं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने, MPSCने. ते झालं कोणतं? प्लेसमेंट इव्हॅल्युएशन मेथड. किंवा मग एंट्रन्स कोणते, तुमचे लॉची एंट्रन्स असते, किंवा BCA, BBA सारख्या कोर्सेसवर सुद्धा एंट्रन्स असते. मग ह्या एंट्रन्सचा जो काही भाग आहे ते मूल्यमापन म्हणजे काय? तर नाही, प्लेसमेंट, स्थान निश्चिती. इथे काय सांगितलंय? अध्यापन प्रक्रियेचे नियमन, लर्निंग प्रोसेस, शिकवताना किंवा विद्यार्थी क्लासमध्ये शिकताना. इथे काय आहे? क्लासमध्ये आहे, अध्ययनच्या दरम्यान आहे, त्यामुळे इथे तुमचं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन येणार, हे लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 3 किंवा C. बघा, 2023चे सुद्धा आपण प्रश्न बघितले. डाऊट काही असेल तर मला कॉल करा, माझा नंबर तुमच्याकडे असणारच आहे, नसेल तर तो मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तो नंबर देऊन टाकेन. आता आपण पाहूया 2024चा प्रश्न. प्रश्न बघा पहिला, जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर, मेमरी, बघा लेवल ऑफ टीचिंग वर तुमचा पहिला प्रश्न असणारच आहे, याच्या बाहेर जातच नाही प्रश्न. स्मृती, रिफ्लेक्टिव्ह, आणि दुसरी होती आपली अंडरस्टँडिंग. हा आला स्मृतीवरती. जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. ऑप्शन 1 वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, जनरलाइज्ड इनसाइट, प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड्स किंवा ॲबिलिटी.
समजून घ्या, मेमरी आहे, स्मृती आहे किंवा स्मरण आहे, यामध्ये विद्यार्थी पाठ करतोय ना, जी त्याला माहिती आपण सांगितली तो तेवढंच पाठ करतो. त्यामुळे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, वास्तविक माहिती, हा खूप महत्वाचा पार्ट. मी तुम्हाला सांगितलं होतं, इन्साइट म्हणजे तो तुमचा झाला आकलन किंवा मग अंडरस्टँडिंगचा पार्ट, तो तिथे येणार नाही. आपला हा जो त्रिकोण आहे, उलटा त्रिकोण, अन्न साखळी तुम्ही जर पाहिली असेल पर्यावरणात, तर ती लक्षात ठेवायची. मेमरी, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह, MUR. मेमरी आहे, फक्त माहिती आहे, वास्तविक माहिती, त्या पलीकडे तुमचं काहीच नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर ए, एक, केवळ एक, सॉरी 2, बी, ऑप्शन नंबर 2, बी, केवळ एक. दुसरा बघा प्रश्न, डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. अध्ययनकर्त्यांचे स्वरूप, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप, शिक्षकांच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. बघा, शिक्षकाने काय लक्षात घेऊन शिकवलं पाहिजे? साधी गोष्ट आहे. आधी तर जो अध्ययन करतोय, जो शिकतोय विद्यार्थी, तो नक्की कोणत्या फील्ड मधला आहे. मला जर MS सेटचं लेक्चर घ्यायचं आहे तर मी त्याला उगाच ते विज्ञानातल्या मोठ्या मोठ्या टर्मचा अभ्यास करून ते शिकवणं गरजेचं नाही. तो काही MPSC मधला विद्यार्थी नाही, ज्याला 15-20 मार्काला सायन्स आहे, त्याला मोजकं सांगितलं पाहिजे. त्यामुळे तो जो अध्ययन करता आहे, जो लर्नर आहे, त्या लर्नरला अगदी जितकं महत्वाचं आहे तितकंच सांगणं गरजेचं आहे. त्याचं नेचर, त्याचा स्वभाव, त्याचं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. तो एक रोमन एक तुमच्या सोबत घेऊन जायचं उत्तराकडे. दुसरं काय, नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टू बी रिअलाइज्ड, म्हणजेच काय तर साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप. मला साध्य काय करायचं, शिकवताना साध्य काय करायचं की मुलांचा निकाल लागला पाहिजे, आमची मुलं चांगल्या ठिकाणी प्लेस झाली पाहिजेत, आमची मुलं MS सेटची एक्झाम आहे ती पास झाली पाहिजेत. त्यामुळे साध्य तिथे असणारच आहे, तोही ऑप्शन बरोबर आहे. तिसरं काय, शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. साहजिक गोष्ट, अतिशय महत्वाची आहे. जोपर्यंत मला माझ्यावरती क्षमतेवरती विश्वास नाही, जोपर्यंत माझी ॲबिलिटी एवढी नाही की मी मुलांना चांगल्या प्रकारे शिकू शकतो, तोपर्यंत मी अध्यापन कधीच करू शकणार नाही. माझी ॲबिलिटी, माझी निपुणता किंवा माझी प्रोफिशियन्सी इतकी स्ट्रॉंग असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षकाने शिकवताना ह्या तीनही बाबींचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे ऑप्शन सी, तिसरा, 1, 2, 3. बघा, गंमत आहे, कधी कधी जर तुम्हाला असं वाटलंच की आता काहीच कळत नाही, जितके ऑप्शन ऑल ऑफ दी अबाव असतील, वरीलपैकी सर्व, तो ऑप्शन घेऊन जायचा. जर तो पॉझिटिव्ह असेल तर घेऊनच जायचा, तो निगेटिव्ह असेल म्हणजे काहीतरी नकारात्मक गोष्ट आहे, असे प्रश्न तुम्हाला कोणत्याच स्पर्धा परीक्षेमध्ये सोबत घेऊन जायचे नाहीत. निगेटिव्ह नको, पॉझिटिव्ह वेने असायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे अभ्यास करताना आणि एक्झाममध्ये MCQची एक्झाम असताना तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना पॉझिटिव्ह माइंडने येथे द्यायचं आहे. म्हणजे मग असा क्वेश्चन आपला आर्थिक स्थितीचा नाही, शिक्षक त्यांच्या पैशांकडे बघून त्याला शिकवणारच नाही, हे डोक्यात ठेवायचं. तो पहिला ऑप्शन कट करायचा. ठीक आहे. सो ऑल ऑफ द अबावकडे मोस्टली वळायचा प्रयत्न करायचा. ही काही ट्रिक आहेत, आपण ते तुम्हाला सांगू अगदी लास्टला, जेव्हा तुमच्या हातात काहीच येत नाही तेव्हा अशा प्रकारे आपण उत्तरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्याला निकाल पाहिजे, हे महत्वाचं आहे. आधी तिसरं बघा, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? 1, ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात. 2 किंवा बी, ते त्यांच्या 6 ध्येयांवर अवलंबून असतात. 3, बहिर्मुख स्वरूपाचे असतात. 4, ते त्यांच्या निर्णयांमध्ये स्वतंत्र असतात. इंट्रोवर्ट म्हणजे अंतर्मुख, दे आर इंडिपेंडेंट ऑफ देअर पियर्स, बी होता. सी, दे आर एक्स्ट्रोवर्ट इन नेचर म्हणजे बहिर्मुख, आणि दे आर इंडिपेंडेंट इन देअर जजमेंट. बघा, पहिलं म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत ना, प्रतिभावंत किंवा इंटेलेक्च्युअल किंवा गिफ्टेड किंवा IQ खूप चांगला जास्त आहे असे विद्यार्थी. बघा, हे जे विद्यार्थी आहेत ना, हे विद्यार्थी इंट्रोवर्ट नसतात, म्हणजे ते अंतर्मुख नसतात. अंतर्मुखचा अर्थ काय की हा व्यक्ती फार एकलकोंडा असतो, एकटा असतो, एकटाच बोलतो, दुसऱ्याला त्याची वही पण देत नाही अभ्यास करण्यासाठी. हे विद्यार्थी तसे नसतात. बहिर्मुख म्हणजे बडबड करणे, कार्यक्रमात जाऊन भाषण करणे, गाणी म्हणणे, कविता म्हणणे, आमच्यासारखे. आम्ही गिफ्टेड स्टुडंट नाहीतच आहोत. मध्ये कोणता राहिला?
डिपेंडेंट ऑफ देअर पियर्स, त्यांना इतर व्यक्तींची, इतर 6 अध्याय किंवा सोबतचे सहकारी असतील यांची गरज पडते. गिफ्टेड आहे तो, त्यांना यांची गरज नसतेच. राहिला ऑप्शन कुठला? दे आर इंडिपेंडेंट इन देअर जजमेंट. ही लोक जगताना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या निर्णयावरती एकदम पूर्ण विश्वासाने काम करतात. सो दे आर इंडिपेंडेंट इन देअर जजमेंट. त्यामुळे गिफ्टेड स्टुडंट किंवा ज्यांचा IQ चांगला, जे स्कॉलर आहेत, हे विद्यार्थी त्यांच्या केलेल्या कामावरती विश्वास दाखवून ते काम बरोबरच आहे हा निर्णय घेतात. एखाद्या गोष्टीमध्ये मला काहीतरी करायचं आहे तर त्या कामात मी जगाचं ऐकेन, परंतु करताना माझ्या मनाचं करेन, कारण माझ्यावरती मला विश्वास आहे. सो ऑप्शन नंबर डी किंवा चौथा बरोबर आहे. फोर्थ बघा, 2024चा आपण युनिट 1 बघतोय. प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये डॅश भर देण्याची गरज असते. 1. प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच, प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. डी. प्रक्रिया आणि अध्ययनाच्या परिपाक किंवा प्रोडक्ट यावर सारखाच. बघा, प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी, आता प्रौढ म्हटल्यावरती काय, 18+. जे विद्यार्थी प्रौढ आहे त्यांचं वय 18+ आहे, जे 12वी नंतर येतात, डिग्री, PG, मास्टर्स, PhD वगैरे, हा सगळा 60 वर्षापर्यंतचा भाग जो वर्ग आहे, वयोगट आहे, हे सगळे प्रौढ अध्ययनकर्ते आहेत. मग यांच्यावरती जेव्हा आपण इन्स्ट्रक्शन देऊ, यांना अनुदेश करू, यांना काहीतरी सूचना देऊ, तेव्हा त्या सूचना देताना ह्यांना असं नाही की बाळा चल ते पाडेपाठ कर, नीट बस, जरा चांगलं वाग, याची गरज पडत नाही. आमच्या कॉलेजचे विद्यार्थी हुशार आहेत, त्यांना चांगलं वाईट कळतं. त्यामुळे इथे तुम्हाला आता प्रक्रियेवरती जो आहे ना, तोच जास्त भर द्यायचा आहे. तर शिकवण्याचं त्यांना फारशी आवश्यकता नसते. त्यामुळे प्रक्रिया म्हणजे काय, प्रोसिजर. जी काही तुमची प्रोसिजर आहे, जी काही प्रोसेस आहे, यावरती तुम्हाला आता भर द्यायचा आहे. कारण ही मुलं आता हळूहळू मोठी होत चालली आहेत. त्यांना आता शिकवणं आपण काय केलं पाहिजे, थोडं कमी केलं पाहिजे. त्यामुळे तुमचा ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, ज्यामध्ये आपण पाहतो मुलं आता हळूहळू मोठी होत चालली आहेत. त्यांना आता शिकवणं आपण काय केलं पाहिजे, थोडं कमी केलं पाहिजे. त्यामुळे तुमचा ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर त्यामुळे ऑप्शन नंबर सी, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. त्यामुळे आपल्याला तिसरा ऑप्शन महत्वाचा आहे, ते आहे आपलं उत्तर. 5वा प्रश्न बघा, काय म्हणतो प्रश्न बघा स्क्रीनवर. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश मूल्यमापन देते. डॅश इव्हॅल्युएशन गिव्स अ क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कंटेंट. आता बघा, एका विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबत, आता बघा याचा अर्थ काय आहे, एकच मिनिट. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना. बघा, आता विद्यार्थ्याचं आकलन समजून घ्यायचं आहे, त्याचं अंडरस्टँडिंग समजून घ्यायचं आहे. मग हे मला कधी कळणार, तो समजून घेतो गोष्टी, आता समजून घेतो, त्यानं आकलन केलंय, तो जेव्हा एक्झामला जाईल तेव्हा मला कळेल की नक्की ह्याने वर्षभरात कसा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे प्लेसमेंटचा काही संबंध नाही ते, हे आपण पाहतोय की त्याच्या अंडरस्टँडिंग लेवलमध्ये किती चांगल्या प्रकारे आता कंटेंट क्रिएट होऊन त्याने आपली प्रगती केलेली आहे. मग हे करताना मला समेटिव्हकडे जावं लागेल. त्यामुळे एंडला, सत्राच्या शेवटी किंवा सेमिस्टरच्या शेवटी किंवा वर्षाच्या अंती या विद्यार्थ्याने कशा प्रकारे परफॉर्म केलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी, समेटिव्ह किंवा साकारी, इथे तुमचं उत्तर बरोबर आहे. 24 बघितला, लगेच वळूया आपण वर्ष 25. बघा पहिला प्रश्न काय सांगतो. पहिला प्रश्न पुन्हा एकदा बाळांनो लेवल ऑफ टीचिंग वरती प्रश्न आहे. जर अध्यापनाच्या चिंतनशील रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते.
2024ला पहिला प्रश्न अशाच काहीतरी प्रकारे होता. अगदी सेम रचना आहे, फक्त लेवल ऑफ टीचिंग त्याची थोडीशी बदलली. आधी होती मेमरी होती 2024ला, 25ला रिफ्लेक्टिव्ह केलेली आहे. आता बघा रिफ्लेक्टिव्ह आहे वरती परमोच्च. इथे तुम्ही आता परमोच्च आहात, विद्यार्थी त्या लेवलला असताना शिक्षकाला फक्त थोडंफार गाईड करेल, नाहीतर विद्यार्थी इंडिपेंडेंट आहे, हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन बघा, वास्तविक माहिती ते तर मेमरीमध्ये येतच. सामान्यकृत अंतर्दृष्टी जनरलाइज्ड इन्साइट ते तर येतं दुसऱ्यामध्ये अंडरस्टँडिंगमध्ये, ते पण येऊन जाईल कारण आता रिफ्लेक्टिव्हला आपण आहोत. तिसरं समस्या निराकरण क्षमता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी, ते पण येतं रिफ्लेक्टिव्हला. मग रिफ्लेक्टिव्हमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आलं, अंडरस्टँडिंगमध्ये इन्साइट आली आणि मेमरीमध्ये काय आलं तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आलं. सेम ऑप्शन आहेत, फक्त लेवल ऑफ टीचिंग बदलून हा तुम्हाला टाकलेला प्रश्न आहे. पण उत्तर बदलणार कारण आता रिफ्लेक्टिव्हच्या अनुषंगाने आहे, त्यामुळे तीनही ऑप्शन आले पाहिजेत. कारण तीनही ज्या मेथड आहेत त्या तुमच्या कुठे येणार रिफ्लेक्टिव्हच्या आतमध्ये इनबिल्ड होणार आहेत. त्यामुळे ऑप्शन 1, 2, 3 कुठे आहे डी. बघा ऑल ऑफ द अबाव कडे जायचा प्रयत्न करायचा. पॉझिटिव्ह थिंकिंग सगळे सोबत घेऊन जायचे. दुसरा बघा प्रश्न, कोणत्याही प्रकारच्या निर्णयापर्यंत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी डॅश कार्यनीतीचा उपयोग करतील. नाट्यकरण आणि भूमिका पालन, प्रकल्प, पर्यवेक्षित अभ्यास आणि बुद्धिमंथन. फार काय लोड घ्यायचं नाही, एक सेशन आहे, त्यामध्ये खूप सारे विषय आहेत आणि त्या विषयाअंतर्गत जेव्हा आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी नियोजन करायचं आहे, त्यावेळेला आपण एकमेकांचे मत विचारात घेतो. प्रत्येकाच्या बुद्धीला जे पडतं तो ते बोलतो. यामध्ये ब्रेन स्टॉर्मिंग हा ऑप्शन महत्वाचा आहे. त्यामुळे बुद्धिमंथन यावरती जरा जोर द्या. आता बुद्धिमंथन काय नक्की प्रकार आहे हा याच्या आधी कधी आलेला नाही. मग तुम्ही ह्या ऑप्शनला पकडून तुमचा येणारा सप्टेंबरचा पेपर असेल त्या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती 100% क्वेश्चन येण्याची अगदी खात्रीशीर शक्यता आहे. हे बघून घ्यायचं आहे. आपण याच्या आधी रोल प्ले बघितलं होतं भूमिका पालन हिस्ट्रीच्या अनुषंगाने. बाकी तीनही प्रश्न बघायचे आहेत. बुद्धिमंथन याचा ऑप्शन आहे, ब्रेन स्टॉर्मिंग. पुढे जाऊया. तिसरा बघा पुन्हा स्वयं आणि स्वयंप्रभा आला. स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनेलच्या समूहास दिलेले नाव आहे. अगदी बरोबर, पाहिलं आपण स्वयंप्रभा 40 DTH 40 डायरेक्ट टू होम, बरोबर आहे. स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरविते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. हे अगदी बरोबर आहे. दोन गोष्टी महत्वाच्या, जेव्हा जेव्हा स्वयंप्रभा येईल तेव्हा ते 40 DTH चॅनेलचा समूह आहे हे लक्षात ठेवायचं. जेव्हा फक्त स्वयं येईल तेव्हा काय तर तेव्हा क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आणि प्रमाणपत्र देण्याची तरतूद आणि मूक MOOC मासिव्ह ऑनलाईन कोर्स आहे तो. सो या अनुषंगाने दोन्ही पोर्टलच्या नोट्स त्याचे पॉइंट्स काढून ठेवायचे. मागच्या लेक्चरला मी सांगितलेलं आहे. ऑप्शन 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. बघा 1 आणि 2 कुठे बरोबर आहे, सी 1 व 2 दोन्ही बरोबर. चौथा बघा प्रश्न, मूल्यमापन डॅश स्वरूपाचे असते. डॅश साकारिक, बघितलं आपण साकारिक, समेटिव्ह, वर्षाच्या अंती मुलाने वर्षभर जे काही अभ्यास केलेले आहेत ते सगळे त्याने दिवे कसे लावले ते कळतं आपल्याला समेटिव्ह मध्ये, साकारिक मध्ये. मग काय ऑप्शन, निर्णयात्मक, विकासात्मक, नैदानिक, प्लेसमेंट. इथे तुमची गफलत होऊ शकते. प्लेसमेंट तर अजिबात नाही, डायग्नोस्टिक तर अजिबात नाही, साकारिक पाहतो आपण एकदम समेटिव्ह लेवलला. त्यामुळे इथे एक तर डेव्हलपमेंटल असा ऑप्शन वाटेल किंवा मग जजमेंटल, परंतु ऑप्शन आहे 1A जजमेंटल, निर्णयात्मक. तुमचा पेपर विद्यार्थ्यांचा चेक करण्यासाठी पर्यवेक्षकाकडे आला, परीक्षक तो पेपर चेक करतो, त्यानंतर तो जातो पुढे मॉडरेटरकडे, हा पण पेपर चेक करतो. तुमच्या पेपरावरती निर्णय घेतात हे लोक सगळे, जजमेंट लावतात की ह्याने कशा प्रकारे अभ्यास केला आहे, त्याने उत्तर कसं लिहिलं आहे. त्यामुळे हा तुमचा ऑप्शन ए आहे, निर्णयात्मक स्वरूपाचे असते.
हेही तुमचं बघून घ्या. 5वा प्रश्न, CAI इंग्रजी दीर्घरूप याचे काय आहे? आता CAI हे काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हे ॲब्रिव्हिएशनचा एक तुमचा टॉपिक आहे जो आपल्याला कम्युनिकेशन युनिट 3ला दिसतो. 3ला ॲब्रिव्हिएशन्समध्ये हे तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु तो इथे आला कारण यामध्ये तुम्हाला टीचिंग ॲपच्या अनुषंगाने एक ओपन केलेली ती एक इंग्रजी दीर्घरूप आहे. हे तुम्ही मला सांगायचं आहे कमेंटमध्ये. ठीक आहे. आपण पाहिलं 2020, 21, 23, 24, 25 आपण 5ही वर्षांचे टीचिंग ॲप्टिट्यूड युनिट 1चे 5 असे 25 प्रश्न पाहिलेले आहेत. कुणाला डाऊट असला आधी लेक्चर बघा. लेक्चर पाहून झालं पुन्हा डाऊट आला तर मला संपर्क करा. माझा नंबर मी खाली दिलेला आहेच. पुण्यातील मुलांना विनंती आहे, जर तुम्हाला क्लास लावायचा असेल ऑफलाईन तर आपल्याकडे KK मार्केटला हा आपला ॲड्रेस आहे. तुम्ही या ठिकाणी येऊन आपल्या गुरुकुलला भेटू शकता. आपल्या क्लासची फीज पेपर 1चा जर तुम्ही अभ्यासक्रम लावत असाल कोर्स तर तो तुम्हाला 1.5 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण कव्हर करून देण्यात येईल. त्या अंतर्गत तुम्हाला फीज जी आहे ती फक्त 1999 आहे. 2000ला 1 रुपया कमी. जर कोणी विद्यार्थी असेल पेपर 2साठी ज्याला हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे, कोर्स लावायचा आहे, त्याची ही बॅच 2 महिन्याची असणार आहे. आपण त्याला 3000 रुपये किंवा 2999 अशी फीज आकारणार आहोत. त्यामुळे अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. कुणीही मागे पडू नका. पैशांचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच कारणावरून तुम्ही अजिबात अभ्यास थांबवू नका. मला संपर्क करा. आपण त्यामध्ये काहीतरी मध्यम मार्ग काढू शकतो बुद्धांसारखा. पुन्हा एकदा आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, ज्या ठिकाणी आपण पेपर 1चे युनिट 2 करणार आहोत. त्याला म्हणायचं रिसर्च ॲप्टिट्यूड.